तर आपल्याला आता इंग्रजी वाचन घ्यायचं आहे. जे जे आपण नियम फॉलो केले त्या नियमानुसार तुम्हाला वाचायचं आहे. त्या नियमांना धरून जर यातला एखादा शब्द नसेल, तुम्हाला जर ते वाचता नाही आला तर काही घोर नाही, पण जे नियमाला धरून शब्द आहेत, जे रेग्युलर वर्ड्स आहेत ते तुम्हाला वाचता आले पाहिजे. आणि हे सगळं तुमचं वाचन घेण्यापूर्वी मी इथं अंडरलाईन पण करतो रेग्युलर वर्ड्स कोणते आहेत ते. हे वर्ड्स रेग्युलर आहेत. हां, कदाचित ते रेग्युलर वर्डपैकी एखादा वर्ड आपण लिहिला नसेल, पण हे रेग्युलर आहे मला मी सांगावे. दाखवेल काय भरपूर रेग्युलर वर्ड आहेत. एवढं राईट केली म्हणजे मी. Hello, I am going to show you who this balloon stick to the wall about glue. She fast. I root it on my head. Then I stick it to the wall. Next. It's fun to watch. There is no trick in this. This happen. Do ओके. शब्द किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 47 शब्दापैकी 5 चुकले वाटायचे. एक अंदाजा जर काढला आपण 1 2 3 4 5 6 7 8 चुकले म्हणजे 39 शब्द तुझे बरोबर आले. 39. एक अंदाजा जर काढायला गेलं तर 80% आसपास तू आहेस, म्हणजे बऱ्यापैकी वाचन केलेलं आहे तू. आता बघ, याच्यामधलं जे चुकले मी तेच सांगतो. SHOW हा शब्द आपला रेग्युलर वर्डमधला आहे, हा झालेला आहे. रेग्युलर वर्डमधला शब्द आहे, हा झालेला आहे. हा आहे शो. काय? शो म्हणजे दाखवणे. शो म्हणजे काय? दाखविणे, दाखवणे. नंतर तुला जे शब्द आला नाही त्याच्यामध्ये आहे HOW. हा रेग्युलर वर्ड आहे. हू नाही हाऊ. HOW म्हणजे हाऊ. सकाळी पण झाला नाही. हाऊ म्हणजे कसा, कशी. नंतर तुला जे आलेला शब्द नाही याच्यामध्ये हा FIRST फर्स्ट आपण शिकलो त्या दिवशी आपण. फर्स्ट म्हणजे पहिला. सेकंड म्हणजे दुसरा म्हणजे दुसरा. थर्ड म्हणजे तिसरा. फोर्थ, चौथा, फिफ्थ, पाचवा आहे की नाही. दुसरं हे एक शिकलो आपण. काय शिकलो? ट्वाईस आहे की नाही. ट्वाईस म्हणजे दोनदा. ट्वाईस म्हणजे दोनदा. थ्राईस म्हणजे तीनदा. नाही तर सांगतो शिकलेला आपण, म्हणजे तुला फर्स्ट हा वाचता यायला पाहिजे. आता हा किती सोपा शब्द होता. RUB. तू काय म्हणली? रूप म्हणली ना, पण यूचं काय होते मग शब्द काय? रब. TUB टब. GUN गन. BUN बन. तू जे म्हणली ना BUT बट,
तू जे हे म्हणली ना यूचं उच्चार ती इथं होते पुट. हां CUT कट होय कुट होत नाही. RUN रन जास्त करून यूचा उच्चार अच होते म्हणून इथं हा रब झाला रब. हां सांग काय म्हणाली हे काय आहे? वाचून आपण खाली गेल्यावर तिथं. नंतर तुला हे तू मला वाटते सर हे चुकलं आव हे नाही दोन हे इझंट होय शब्द हे शिकलो होतो आपण. इज नॉट जे आहे इज नॉट याला लिहितात कसं इज N'T याला वाचतात इझंट. बघा डज नॉट जर आहे डज नॉट याला कसं लिहितात डज N'T डझंट. डू नॉट याला कसं लिहितात डू N'T डोंट. तसं ते इझंट होय काय इझंट. हां यानंतर राष्ट्र हे एक राहिला आपला हॅपन्स वाचला का तू हो हां हात पण लाव. आणि तू हे एक राहिला वाचायचा दिसला पण चुकीचं काहीतरी म्हणली तू. दिस म्हणलो सर बरोबर हां दिसच म्हणलो बरोबर मला म्हणली नाही वाटत. नाही सर शपथ म्हणलो दिस. नंतर हे 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 पुन्हा ड्यू DUE हे डू म्हणली ना याला ड्यू म्हणत ड्यू. ड्यू यासारखा शब्द कोणता आहे CUEQ. हां हे ड्यू होय आणि हे क्यू होय. दिसला बरोबर म्हणलो सर. हां बरं आणि हे इलेक्ट्रिसिटी हा शब्द कोणता इलेक्ट्रिसिटी. बघा हे बघा इले क ट्री सी आणि टी त्याचा भाग करू करू वाचायचं. एवढा वाचायचा आधी इलेक्ट हे ट्री हे सी आणि टी. इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय कोण सांगते मला. हां इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युत. इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय विद्युत जे आपण लाईट म्हणतो की नाही त्याला इलेक्ट्रिसिटी म्हणतात. बऱ्यापैकी परफॉर्मन्स आहे प्रतीक्षा तुझा छान वाचली. आणखी सुधारणा करायची आहे ना. चला तू काय कर आता अर्पिता याच्या खालचे जे आहेत ना 1 2 3 4 5 6 ओळी वाच पहिल्या. हां जी ओळ नाही आली ती सोडून द्यायची शब्द नाही आला ती अवघड शब्द नाही सोपा शब्द आहे ती पण. चला पुढचा शब्द त्याच्यानंतर त्याच्या पुढचा शब्द चला आता हा हां रेग्युलर शब्द आहेत पुन्हा सगळे. हां चला आय नंतर हां 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 नेक्स्ट चला जोड शब्दामध्ये घोळवायला तुमचा पुढचा घे खालचा घे रेग्युलर वर्ड म्हणून म्हणून रेग्युलर वर्ड वाचत जा. हां 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 ग्रास हां 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 नेक्स्ट हां 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 ईट हां डिस हां लो हां इज हां फुल हां ऑफ हां चला हां दिस ओके राहू दे. आता तुझ्या बऱ्याच चुका झाल्या बरं अर्पिता. रेग्युलर वर्डमध्ये पण तू चुकवली. रेग्युलर वर्ड चुकणं आपल्याला अपेक्षित नव्हतं. सर हे शब्द आता बघा आता या शब्दामध्ये कठीण काहीच नव्हतं. नमस्ते 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 शब्द आहे ते काय ते नमस्ते यानंतर हा शब्द मिस कॉल MU मिस कॉल नाही MUCAL हे बघा ऐक रे म्युझिकल. म्युझिकल हां कारण यसचा बऱ्याच वेळा झ पण होते म्हणून शब्द काय झाला म्युझिकल म्हणजे म्युझिकल म्हणजे संगीत संगीत संगीतमय म्हणू शकतो आपण त्याला संगीतमय. त्याच्यानंतर
हा शब्द पण त्याला फोडायचं नाही या शब्दाला. हे बघा, इन्स्ट्रुमेंट, 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 इन्स्ट्रुमेंट. इन्स्ट्रुमेंट म्हणजे इन्स्ट्रुमेंट म्हणजे उपकरण. इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय? उपकरण, किंवा आपण त्याला काय म्हणू? साहित्य. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय? संगीताचे साहित्य, वाजवायचे. त्यानंतर हे ग्लास सोपा शब्द होता, त्याची आवड काय व्हायचं? ग्लास. हां, अर्धा ग आहे नाही, याच्या पुढे ए नाही, ई नाही, आय नाही, ओ नाही, ग्लास. हे बाऊल, हे बघा बाऊल, बाऊल. जसं काऊ शब्द आहे, COW काऊ आहे, काऊ आहे की नाही? COW काऊ आहे ना, काऊ म्हणजे हे बाऊ. हे जर काऊ होत असेल तर हे बाऊ होती, बाऊल, बाऊल्स. हां, बाऊल म्हणजे वाट्या. नंतर हे हॅज सोपा शब्द होता ना, हॅज, याला ज म्हणायचं. हॅज, हिज, वॉज. हॅज, हिज, वॉज होते की नाही? त्याच्यानंतर हे सम शब्द, COME आणि SOME. हे बघा, याला म्हणायचं कम, याला म्हणायचं सम. याच्यामधला ओचा उच्चार होत नाही, ईचा उच्चार होत नाही, ओचा उच्चार होत नाही, ईचा उच्चार होत नाही. याला म्हणायचं कम, याला सम. पण HOME आहे की नाही, हम होत नाही. हे काय होते? होम होते, होम. लक्षात ठेवा, ही आहे कम, ही आहे सम आणि हे आहे होम. आणि हा शब्द वाचायला यायला पाहिजे, सोपा शब्द आहे. WATER, वाटर. TER शेवटी असेल, TER जर शेवटी असेल तर ईचा उच्चार होत नाही, हे टर राहते, टर, वॉटर. जसं बघा, CUTTER, बघा TER इथं पण आहे. कटर, BUTTER, बटर. SHUTTER, शटर. हां, तर रेग्युलर वर्डवर जोर दे बरं अर्पिता. रेग्युलर वर्डवर तू लक्ष देणं झाली काय? चला दीपाली, पुढचं वाच. वॉटरच्या खालचं हिनं जिथून सोडलं तिथून वाचायचं पुढे. हां, दिस, हां, 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 हवं, हवं का ते? हां, 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 हां. आता शब्द सांगितलं बापू मी. हां, 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 on the हां, list. हां, हां, Now हां, shall हां, tap हां, each हां, bowl हां, great, हां. पुढचं. great हां, with हां, this हां. बरोबर आवाज. soap हां, जोड शब्दामध्ये ओळख व्हायला तू. हां, तू केलं ते बरोबर केलं. हे काय हो पुढचं? मग POON, पून. पून नाही, डबल ओचा काय होते? उकार होते ना, पहिला उकार पू, पून, स्पून. स्पून, स्पून म्हणजे, स्पून म्हणजे काय रे? स्पून म्हणजे चमचा. स्पून, स्पून म्हणजे चमचा. आता बघ, आता हे शब्द चुकला, तू आपल्या स्पेलिंगच्या भानगडीत गेली, याला तू लास्ट म्हणली. लास्ट आहे ती. लास्ट म्हणली मी, लास्ट. नंतर तू हे लेफ्ट पण चुकला आधी, आता म्हणला बरोबर. नाही रे, सगळं रेकॉर्ड आहे रे बाबा, मला माहिती आहे, सगळं रेकॉर्ड आहे इथं. दाखव तुम्ही, थांब. पुन्हा हे आय नंतर ॲपॉस्ट्रॉफी डबल लिहिले, ती मागं सांगितलं होतं याला शाल म्हणायचं. तू शाल म्हणली, पण हे आय म्हणलीच नाही, आय शाल म्हणायचं. लक्षात. आणि झालं एवढं तुझे ते शब्द. हे एक राहिला, GEN. बघा, कधीही आपला
GEN जर स्टार्टिंगला दिसला त्याला जन म्हणत जन. बघा त्याच्यासारखं शब्द तुम्ही JENRAL हे शब्द काय व्हायला जनरल शब्द काय व्हायला जनरल. मग हे जेंटली म्हणजे हां जेंटली म्हणजे हळुवार. जेंटली म्हणजे काय हळुवार म्हणजे एखादी गोष्ट हळू करायची आपल्याला तेव्हा जेंटली. बऱ्यापैकी परफॉर्मन्स आहे. एखाद दुसरा शब्द यायला पाहिजे होता एवढी अपेक्षा होती मला. चला धनश्रीकडे द्या. कमीत कमी रेग्युलर वर्ड्स तरी वाचता आली पाहिजे. हां चला वाच धनश्री. हां हां डीड. हां 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 काही म्हणाली रे तू. हां खालची वळ वाच. खालची वळ वाच. हां खालची वळ वाच. हां हां तेच वाट. हां 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 सांग बरं काय माहिती वाटच्या पुढचं वाटी. हां त्याच्या पुढचं वाच. मला काहीच येत नाही. हां काहीच येत नाही मला. साऊंड दाखवा कोणतं सांगायचं. हां हां आता धनश्री कसं करतो बेटा. 3 चुकली. तू काय करणं झाली घरी वाटायला. आता बघ हा जो शब्द आहे काय होय दीपाली काय होय हिरका. हिरका म्हणजे तुम्ही आपले तुम्ही रूल ध्यानात ठेवले नाही. ए दिसलं की त्याचा काय करायचं. ए दिसलं की त्याचा आय करायचं. वेलांटी बरोबर आहे. फक्त काय म्हणली तू त्याला हिर म्हणली. हिर आहे की नाही. याला हिर नाही म्हणायचं. असे शब्द आहेत बघा. हिअर 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 म्हणजे काय. हिअर म्हणजे ऐकणे. हिअर म्हणजे काय. आता हिअर सारखा दुसरा शब्द सांगा बरं. कोण सांगते मला. हां मग कसं आलं बरोबर. दुसरा शब्द कोणता आहे डिअर. डिअर सारखा शब्द नियर. नियर सारखा शब्द फिअर. फिअर सारखा शब्द गिअर. गिअर बिअर. सी सी सीट. सीट आर जेव्हा येते आर जेव्हा ती काठाला आहे ना तेव्हाच ते अर म्हणायचं. अर अर अ येते तेव्हा. आर जर नसेल तर मग अ येत नाही. बघा बघा आता हे यस सला वेलंटी सी डायरेक्ट. सी अट झाला का ते सी अट नाही झालं. सीट बीट नीट सकाळी शिकली का आपण. नीट लीन इथं लिअर बिअर बियट नियट असं म्हणायची गरज नाही. जेव्हा आर असते तेव्हाच तुम्हाला अ म्हणायचं. म्हणजे डिअर आहे नियर आहे फिअर आहे. तसला इथला शब्द जे आहे या ठिकाणी आलेला हा शब्द हिअर आहे. कोणता शब्द आहे हिअर. हां नंतर दॅट शब्द होता रेग्युलरवाला. THAT दॅट. हे म्युझिकल शब्द नेमकाच झाला. आणि SOUND साऊंड. हे बघ COUNT काउंट. LOUD लाऊड. हां मग तसं SOUND काय होती साऊंड. चालेल ना तुला. हां बाउंड बाउंड तसं हे साऊंड. माउंट. हां माउंट बाउंड साऊंड लाऊड काउंट. हां चला पुढचं सामूहिक वाचा. त्याच्या खालचं सामूहिक वाचा. हां डू पासून. हां डू यू. हां सगळ्यांना वाचायचं. डू यू. हां 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 ओके. आता प्रतीक्षानं वॉन्ट शब्द कसं काय चुकला. तू याला वॅन्ट म्हणली. हे वॉन्ट वॅन्ट म्हणली. वॉन्ट आहे वॉन्ट. नंतर याला तू काय म्हणली. याला तू ट्री म्हणली. आपण सांगितलं होतं याला ट्राय म्हणायचं. क्राय फ्राय. चला पुढचं ऐक. बऱ्याच जणाला हा प्लीज शब्द वाचता नाही. तू वाचला बरोबर प्लीज. नंतर दुसरा शब्द
हा केअरफुल आहे. प्रतीक्षा केअरफुल, तू बनाना त्याला केअरफुली म्हणली. डबल एलला म्हणतात. हां डबल एलला म्हणते. हे काय केअरफुल आहे. तर असं वाचन होतं. याच्यापैकी तुम्हाला 30% वाचता आलं ना साधारणतः. आपल्याला 90% वाचता यायला पाहिजे. काय आता जे पुढची पार्टी आलेली आहे सृष्टी अर्णव यांचं वाचन घेण्यात येईल. या इकडे बघितलेच की going to present हां and experiment. Huh. You will हां love to हां watch हां this हां bottle हां holds हां finger. हां This हां balloon हां gas हां taking baking soda. हां Now हां I will हां fit the हां balloon. हां ओके. हां सृष्टीनं एकदम छान वाचलं आतापर्यंत सगळ्यापैकी. तर 2 शब्द जराशी तू गडबड केली. पुन्हा एकदा तुला चान्स देतो. हे शब्द वाच. HOLDS. Holds हां नंतर हे शब्द वाच. PINEGAR. हां बघा जेव्हा जेव्हा इंग्रजीमध्ये फी दिसते त्याला फ म्हणायचं. फ. finger. हां थोडंसं गेलं. ते शब्द आहे फिनेगार. फिनेगार. फिनेगार म्हणजे काय असते. ॲपलचं व्हिनेगार सिडार म्हणजे त्याला ॲपलचे जे वरचे असते तर लेअर त्याला कट करून त्याचं ज्यूस काढलं जाते. ते हे अशी बाटली असते ज्याच्या शरीरामध्ये ॲसिडचं प्रमाण कमी आहे त्याला ते प्यायला लावते. तर बऱ्याच जणांचं हे पिल्यामुळे वजन पण कमी होते. बरेच उपयोग आहेत ते व्हिनेगारचे. ॲपलचं असते पण एवढं ध्यानात ठेवा. त्याच्या पुढचं वाचते आता. पुढच्या 2 ओळी वाचते अर्णव. हां आता तुला माहीत नाही कोणतं चालू आहे नेमकं. लक्ष ठेवावं लागेल बापू. हां ऑन. हां हां ऑनच्या पुढचा शब्द वाच ना. हां हां आता बघ हे जे MOUTH शब्द हा काही वेगळा नाही रे बेटा. जेव्हा पहिल्या कॉन्सनंट नंतर 2 OUOLs येतात त्याचा ओचा ए होते. जसं की काउंट आता शिकलो आपण. काउंट लाऊड तसं माऊथ. लाऊड सारखं काय होते माऊथ. माऊथ म्हणजे तोंड चेहरा. माऊथ ऑन द माऊथ. हां ऑन द माऊथ. आता माऊथ कोणाचं आहे माहिती आहे का. त्या बाटलीचं माऊथ आहे. माऊथ पुढे. हां हां आता TH शब्द वाचायला पण डोकं लावावं लागेल. TH शब्द वाचायला पण डोकं लावावं लागेल. आपली अवस्था किती वाईट आहे. TH काय होते वेदिका. काय होते TH. टीचा उच्चार काय होते. THE याचा उच्चार काय होते. हां तू सांगितलं. हो सर. हो सर मी आड घालायला. हां चला द. हां तुला फक्त 2 ओळी वाचायला सांगितले मी. याचा अर्थ AEIOU याचे साऊंड तू पाठ केले नाही. हां THIS. हां 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 NOW. हे बघ NOW नाऊ. COW काऊ. मग हां हां आता WILL हे वाचण्यामध्ये ऑल कसं होईल. वेलांटी आय विल. हां एकही शब्द अवघड नव्हता याच्यातला वाचायला. लिफ्ट द बलून. अर्णव
आपली अवस्था अत्यंत वाईट आहे, साधारण नाही, खूप जास्त वाईट आहे. पहिलीच्या लेवलची किंवा दुसरीच्या स्टार्टिंग लेवलची तुझी अवस्था आहे. म्हणजे तुला ABCD जर सोडलं, तू वाचन कसं करू शकतोस? तू वाचन कसं करू शकतोस? असं वाचू शकतो तू GOOD MORMING. ही अवस्था आहे तुझी. रेग्युलर वर्डमधला तुला द वाचण्यासाठी तुला वेळ लागला. नाऊ हा शब्द कितीतरी वेळा झाला, ते वाचायला तू वेळ लावला. आता हा व्हील आहे, याला तो ऑल म्हणायला. काय ऑल कशाला म्हणायचं? डब्ल्यूचा व होते, आयची वेलांटी म्हणजे वला वेलांटी वी झालं, आणि पुढचं व्हील. कसं करतो सांग मला. हां, ए ऐवजी साऊंड पाडत तुला सांग बरं. याचं साऊंड काय होते? ईचा, आयचा चुकला, आयचा ई आहे. ओचा यूचा. तू काय सांगायची? थांब ना, तू म्हणल्यामुळे ऐकलं नाही का त्यानं? मग यूचा हां, म्हणजे साऊंड तुला जमणं झाली. कसं करावं? तू यावर उपाय काय करावा? मला पाठ नाही तसं. साऊंड पाठ नसली तरी नाही रे, वाचता यायला पाहिजे ना. वाचता येणं मेन आहे, साऊंड मेन नाही आपल्यासाठी. हां, कसं करायचं? आता बाकीचं उरलेलं त्या समर्थतेचं वाचन घ्यायचं. कुठं गेली ती? हां, तर अर्णव तू रेग्युलर वर्ड्स आज लिहायची घरी गेल्यावर त्याचा उच्चार लिहायचा. काय कसे आले बुवा? हे THIS धीस व्हायला, THE द व्हायला, THES दीज व्हायला, THEN देन व्हायला, THAT दॅट व्हायला. हे पाठ करावं लागते आपल्याला. स्पेलिंग सहित पाठ करावं लागते, पर्याय नाही. हां, तू नाटक जास्त करायला बरं.